स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मराठी निबंध। स्वातंत्र्य ही माझे जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी ते मिळवणारच। लोकमान्य टिळकांच्या या घोषणेने भारताला कधीतरी प्रेरणा दिली। 6 दशकांपूर्वी असंख्य वीरांनी आपल्या रक्ताच्या थेंबांनी भारताच्या स्वातंत्र्याची फुलवाटिका सजवली। त्यांच्या त्या अमर बलिदानाचे स्मरण, त्यांच्या स्वप्नांचे आणि त्यांच्या आशेचे उत्सव म्हणजे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव। 15 ऑगस्ट 2022 रोजी भारताने ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळवल्यावर 75व्या वर्षाचा स्वर्ण उत्सव साजरा केला। हा केवळ एक आकडा नव्हता, तर एक ऐतिहासिक टप्पा होता अमृतकाल सुरू होण्याचा। अमृत म्हणजे अमरता, अक्षयता, महोत्सव म्हणजे उत्सव। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा केवळ स्वातंत्र्याचा 75व्या वर्षाचा जयंती उत्सव नसून त्याहूनही खोल अर्थाचा आहे। महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या असंख्य अज्ञात व ज्ञात क्रांतिकारकांना, त्यांच्या त्यागाला, संघर्षाला आणि स्वप्नांना श्रद्धांजली वाहणे। स्वातंत्र्यानंतरच्या 75व्या वर्षामध्ये देशाने विविध क्षेत्रात विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य, अवकाश संशोधन, अर्थव्यवस्था, लोकशाही बळकटीकरण मिळवलेल्या यशाचा आणि प्रगतीचा अभिमानाने उल्लेख करणे, समाजातील विविध घटकांना, तरुणांना, महिलांना, ग्रामीण भागातील लोकांना, वंचित घटकांना या उत्सवात सहभागी करून घेणे आणि त्यांच्यात राष्ट्रभक्ती, कर्तव्यबुद्धी आणि जबाबदारीची भावना जागृत करणे। गेल्या 75व्या वर्षाच्या प्रवासाच्या आधारे पुढील 25 वर्षासाठी भारताच्या शतकात्मक स्वातंत्र्य दिनापर्यंत एक सशक्त, समृद्ध, आत्मनिर्भर, समतामूलक आणि प्रगत भारत निर्माण करण्याची दिशा ठरवणे हेच अमृतकाल, हेच ध्येय। हा उत्सव केवळ एक दिवसाचा नव्हता, तर 75 आठवडे चाललेला एक व्यापक अभियान होता। यात विविध स्तरांवर अनेक कार्यक्रमाचा, देशभर प्रत्येक घरावर भारताचा तिरंगा फडकवण्याचा अभूतपूर्व उपक्रम आझादी का अमृत महोत्सव मेला। देशाच्या विविध राजधान्यांमध्ये भ्रमण करणारे प्रदर्शन, ज्यात स्वातंत्र्य लढ्याची ऐतिहासिक झलक आणि स्वातंत्र्योत्तर यशांचे दर्शन घडवले गेले। शाळा, कॉलेजेस, सरकारी कार्यालय, सार्वजनिक स्थळांवर भव्य ध्वजारोहण, पथनाट्ये, गाणी, नृत्ये, भाषणे आणि निबंध स्पर्धा, स्वच्छता, डिजिटल भारत, बेटी बचाओ बेटी पढाओ, आत्मनिर्भर भारत यासारख्या राष्ट्रीय हेतूंचा प्रचार, स्वातंत्र्य लढ्याशी निगडीत ऐतिहासिक स्थळांचे सौंदर्यीकरण आणि स्वातंत्र्य सैनिकांवरील पुस्तकांचे प्रकाशन भारतीय दूतावासांद्वारे जगभरात साजरे करण्यात आले। कार्यक्रम हा महोत्सव केवळ सरकारी कार्यक्रम नव्हता, प्रत्येक नागरिकाला त्यात सहभागी होण्याची संधी होती। घरात तिरंगा लावणे, स्वातंत्र्य सैनिकांच्या कथा वाचणे किंवा इतरांना सांगणे, समाजातील चांगल्या कामांसाठी स्वयंसेवा करणे, आपल्या कर्तव्याचे पालन करणे, विद्यार्थी म्हणून अभ्यास, नागरिक म्हणून करभरण इत्यादी हे सर्व उत्सवाचा भाग होते। हा उत्सव आपल्याला ही जाणीव करून देतो की स्वातंत्र्य ही केवळ एक वस्तू नाही, तर एक सतत चालणारी प्रक्रिया आहे, ज्याचे रक्षण आणि संवर्धन प्रत्येकाने नागरिकांच्या जबाबदारीने आणि कर्तव्यनिष्ठेने होते। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा केवळ भूतकाळाचा गौरवच नव्हता, तर वर्तमानाच्या ऊर्जेचा आणि भविष्याच्या संकल्पांचा उत्सव होता। त्याने आपल्याला आपल्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून दिली, वर्तमानाच्या उपलब्धीवर अभिमान वाटावा असे केले आणि आपल्या पुढील पिढ्यांसाठी अधिक प्रगत, न्यायी आणि सामर्थ्यवान भारत निर्माण करण्याची प्रेरणा दिली। हा महोत्सव संपला नाही, तर त्याने सुरुवात केली आहे अमृतकालच्या दिशेने वाटचालीची। आपल्या वीर पूर्वजांच्या स्मृतिप्रित्यर्थ, आपल्या राष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि आपल्या भावी पिढींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रत्येक भारतीयाने आपली ताकद, बुद्धी आणि कर्तव्य वाहून घेण्याची हीच खरी शपथ असावी। स्वातंत्र्याचा हा अमृतपान सतत चालू राहो। जय हिंद, जय भारत। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू।